हा लग्नाचा विषय आला ना, एक नवीनच ट्रेंड ऐकायला मिळायला लागलाय. म्हणजे मुलाकडे स्वतःचं घर पाहिजे, ते पण चांगलं आहे मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये. आणि गावाकडे पण घर पाहिजे, गावाकडे शेती पाहिजे, त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, आणि तो नसला तर चांगला पॅकेजचा जॉब तर पाहिजेच पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कार पाहिजे. म्हणजे डोक्यावरती केस नसले तर चालतंय, पण कार तर पाहिजेच. त्या तर मुलीकडच्यांच्या अपेक्षा. ज्या मुलीकडचे म्हणतात ना की मुलाकडे शेती पाहिजे, शेती पाहिजे, अरे तुमची मुलगी शेतामध्ये काम करणार आहे, तुम्ही तरी पाठवणार आहे का तिला शेतामध्ये? पाठवणार असाल ना तर मग तुमच्या अपेक्षा बरोबर आहे. आधीच्या काळात म्हणजे पहिल्याच्या काळात पोरीच्या बापाला टेन्शन यायचं, पण आता पोराच्या सगळ्या घरच्यांना टेन्शन येते की बाबा पोरीकडच्या काय अपेक्षा असतील. एकीकडे इक्वॅलिटी इक्वॅलिटी म्हणून बोंबलतात ह्या पोरी, मग लग्नाच्या बाबतीत कुठे जाते ती इक्वॅलिटी? जेवढ्या तुमच्या अपेक्षा आहे तेवढी तुमची पोरगीची इक्वॅलिटी आहे का? तिच्याकडे आहे का हे सगळं? साधारणतः वयाच्या 27-28 जास्तीत जास्त 30 वयापर्यंत मुलाचं लग्न करायचं ठरतं. मग 30 वयापर्यंत एवढं सगळं करणं पॉसिबल आहे का? तुम्हीच सांगा. अरे त्या मुलाचा स्वभाव बघा, कर्तृत्व बघा, मन जुळतंय की नाही बघा, समजून घेतोय की नाही बघा ना. अरे होईल ना नंतर सगळं, करा ना मिळून दोघांनी. हा, लग्नाच्या वेळी अपेक्षा असतात ठीक आहे, पण त्याला पण काही लिमिट आहे ना. अरे घरच्यांना एक कळत नाही, पण त्या मुलीला तरी कळतं ना. सो कॉल्ड एज्युकेटेड मुलगी म्हणते ना स्वतःला, तुला पण माहितीये ना की या वयात एवढं सगळं करणं पॉसिबल नाहीये. तू तरी समजवतात ना, पण पोरी पण त्यांना साथ देतात. या लग्नाच्या बाजारात पोरांचा लिलाव होत चाललाय. त्याचं पॅकेज जास्त, त्याचा नंबर पहिला.